नमस्कार, कसे आहात सगळे? मी सावरी. माझ्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही कॅप्शनवरून खाली समजलेच असाल की मी तुम्हाला आज प्रेग्नन्सीची जर्नी सांगणार आहे माझी पूर्ण शेवटपर्यंत. परंतु त्याच्यामध्ये मी पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 असे 3 किंवा 4मध्ये कितीमध्ये होईल त्या पार्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण पार्ट 1 चालू करूया. त्याच्यामध्ये मी स्टार्टिंगपासून सांगणार आहे. तर मला 1 ते 1.5 महिना माहीतच नव्हतं की मला प्रेग्नन्सी वगैरे राहिली असं काय वगैरे काहीच नाही. मग त्याच्यानंतर आम्ही फिरायला गेलो होतो नाणेघाटला. तेव्हा पण मी प्रेग्नंटचे तुम्हाला फोटो मी साईडला दाखवेन की त्याच्यामध्ये मी फोटोज वगैरे काढले. पण त्याच्यामध्ये मला अजिबात माहीत नव्हतं काहीच. आणि तेव्हा होती 22 जुलै का काहीतरी तारीख होती. तुम्हाला नेट फिक्स तारीख मी आणि फोटो दाखवेल नंतर पुढं. आणि त्याच्या आधी मला 18 जूनला काहीतरी पिरियड्स आले होते आणि त्याच्यानंतर मला पिरियड्सच नव्हते आले त्याच्यानंतर. तर मग खूप दिवसांनी मग मला 1 मंथ नंतर पण पिरियड्स नाही आले. त्याच्यामुळं मला वाटलं काहीतरी काय झालं वगैरे असं तसं. कारण की मला आधी PCODचा प्रॉब्लेम होता. त्याच्यामुळे मला वाटलं की त्याच्यामुळे पिरियड्स वगैरे आले नसतील. मग मी नंतर घरी आल्यानंतर चेक वगैरे केलं आणि त्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह दिसत होतं. तर मी विशालला पण दाखवलं की पॉझिटिव्ह वगैरे आहे. मग त्याच्यानंतर आमचं असं ठेवायचं काही हे नव्हतं की आम्हाला ठेवायचं म्हणून प्रेग्नन्सी. पण तरी पण आम्ही चेकअपला गेलो की खरंच कन्फर्म आहे का नाही बघायला. त्याच्यानंतर मग दवाखान्यात वगैरे गेलो. आता दवाखान्याचं नाव नाही सांगणार. आम्ही इथंच गेलो होतो आमच्या गावात की चेक करायला शिक्रापूरमध्ये. आणि चेक केल्यानंतर डॉक्टरांनी विचारलं की तुम्ही कसं चेक केलं वगैरे. किटमध्ये चेक केलं. त्याच्यानंतर का तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे गेलो ते सगळं विचारलं. आणि मग मी विचारलं की मी सांगितलं की किटमध्ये मी चेक केलं होतं म्हणून. आणि किटमध्ये चेक केल्यानंतर पिंक लाईन आलं तर 2 असं मी त्यांना समजून सांगितलं सगळ्या गोष्टी. तर मग ते बोलले की आता ऑब्वियसली ते विचारणारच तुम्हाला ठेवायचं आहे का नाही. पण आम्ही तेव्हा काय बोललो नाही की आम्ही बोललो हो म्हणून. मग त्यांनी मला सोनोग्राफीची डेट वगैरे लिहून दिली पुढची. आता ते किती मंथ झालं ते आम्हाला नक्की पक्कं माहीत नव्हतं. परंतु त्यांनी आधीच्या पिरियड्सनुसार त्यांनी थोडंसं वीक्स सांगितले होते आम्हाला. मग त्याच्यानंतर काहीतरी 7 ते 8 वीक्सचं त्यांनी सोनोग्राफी आम्हाला लिहून दिली. मग ती आम्ही करायला 15-20 दिवसांनी जायचं होतं. मग त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी आम्ही गेलो. आधी त्यांनी काहीच नव्हतं दिलं. मग 15-20 दिवसानंतर आम्ही सोनोग्राफी वगैरे करायला गेलो. मग सोनोग्राफी वगैरे म्हणजे ते प्रायव्हेट आहे सोनोग्राफी सेंटर त्यांचं वेगळं आणि जे दवाखाना आहे तो वेगळा आहे. मग तिथं वगैरे आणि सोनोग्राफी वगैरे केली आणि मग नंतर डॉक्टरांना दाखवायला गेलो. मग त्याच्यामध्ये सगळं नॉर्मल वगैरे होतं डॉक्टर बोलले. आणि 7 ते 8 वीक्सचं बेबी दाखवत होतं काहीतरी आणि सगळं नॉर्मल होतं बोलले ते. आत्ता सध्या तरी सगळं नॉर्मल आहे असे बोलले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला काहीतरी मंथच्या टॅबलेट्स असतात मंथली, काय कॅल्शियम वगैरे फॉलिक ॲसिडच्या सगळ्या आयनच्या वगैरे काय असतील त्या सगळ्या त्यांनी टॅबलेट लिहून दिल्या मला काहीतरी 1 मंथच्या. कारण की 1 मंथ नंतर त्यांना परत भेटायला जायचं होतं. 20 ते 25 दिवसांनी वाटतं काहीतरी भेटायला जायचं होतं त्यांना परत वापस फॉलोअपसाठी. आणि नंतर मग मी त्या टॅबलेट्स वगैरे घेतल्या, घरी वगैरे गेली. आणि मग म्हणजे आमचं कन्फर्मच झालं होतं की आता ठेवायचं आहे म्हणून. ठेवायचे म्हणजे आधी नव्हतं की कन्फर्म की ठेवायचे वगैरे. पण आम्ही का कन्फर्म केलं आणि का हा बोललो हे तुम्ही पुढच्या पार्टमध्ये नक्की बघायला विसरू नका. आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि आम्ही बेबी का ठेवलं हे पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला विसरू नका. आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग पुढचा येणार आहे. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.